हिंदू मुस्लिम भेद करत नाही। विचार करा, कुठल्याही गावाला कोण देवळं मागितलं देवळे बांधून द्यायचं, मशीद मागितले मशीद द्यायचं, लिंगायत लोकांपैकी काय मागितले ते द्यायचं। परवाच बघा जवळजवळ 250-200 गणपतीची मूर्ती आज मुस्लिम होऊन गणपतीची मूर्ती देतो आणि हे आमचे आप्पा आणि अण्णा कधी एवढी एवढी मूर्ती दिलेलं बघितला का तुम्ही? म्हणून मला काय म्हणायचंय, हा माणूस निधर्मीय आहे, त्यांच्याकडे कोणी जावं रिकामं येत नाही। आता तुम्हाला परवाचं जे उदाहरण सांगतो, आमच्या महात्माईच्या तांड्यामध्ये एक पेशंट होता, मकबूल भाई शाब्दी तिथं गेले, लवाण तांडा आहे तिथं, काय एक पेशंट होत। मग हे विचारलं गेलं काय झालंय, तरी म्हणले साहेब काय ते नीट होईना झालंय, आमच्याकडे पैसेही नाहीत, 70-80 हजार आम्ही घातलो, आता आमच्या हातनं होत नाही। मग मकबूल भाई शाब्दी काय म्हणाले, उद्याच्या उद्या अश्विनीमध्ये ऍडमिट करा, त्याचं बिल मी देतो। असला माणूस तालुक्याला मिळत आहे, आपलं भाग्य आहे, भाग्य आहे। आणि हा तरुण आहे, कितने उम्र, 34 वर्ष वय आहे। तुम्हाला सांगतो, हा माणसाजवळ हातोटे गट्स आहेत आणि हा काहीतरी करून दाखवतो, याची मी खात्री देतो। आणि एकदा जर हे निवडून आले तर काय खरं नाही, काय खरं नाही। आणि काम केले 5 वर्षात, म्हातारा होईपर्यंत हा आमदार राहणार। इथं आपल्याला मुस्लिम बघायचं नाही, हिंदू बघायचं नाही, हिंदू पेक्षा वर आहे। तुम्ही मांजरगीला जावा, लक्ष्मीचे देवळ बांधलेत त्यांनी स्वतः ह्यांच्या एरियामध्ये, लक्ष्मीचे देवळ आहेत। म्हणून गांभीर्यानं आपण विचार करा, अशा माणसाला सहकार्य करा।